नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। और एक एक करके आज 3 शपथ ग्रहण समारोह जो है वो होना था 3 व्यक्तियों का, यानी देवेंद्र फडणवीस जिन्हें मुख्यमंत्री पद की शपथ लेनी थी उन्होंने मुख्यमंत्री पद की शपथ ले ली। एकनाथ शिंदे ने बतौर डिप्टी सीएम पद की शपथ ली और अजीत पवार को भी आपने सुना जिन्होंने शपथ ली है डिप्टी सीएम की। तो यानी महाराष्ट्र का अगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हैं और उन्होंने मुख्यमंत्री पद की शपथ आज ले ली है। और इसके बाद 2 डिप्टी सीएम महाराष्ट्र के हैं, यानी एकनाथ शिंदे साथ ही साथ अजीत पवार। तो ये बड़ी तस्वीर आज महाराष्ट्र के सियासत की जो हम आपको लगातार दिखा रहे हैं। शपथ ग्रहण समारोह जो आज रखा गया आजाद मैदान। माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते। माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे।